श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते शुभ बदल घडतील? करिअरमध्ये प्रगतीची नवीन दारे उघडतील का? आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभाचा योग आहे का? प्रेम आणि वैवाहिक जीवन अधिक सुखी होईल का? विद्यार्थ्यांना यश मिळेल का? आरोग्याची काळजी कशी घ्यावी? या आठवड्यात ग्रहांची साथ तुमच्या बाजूने किती असेल? चला जाणून घेऊया तूळ राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संतुलन, प्रगती आणि आनंददायी घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता हळूहळू कमी होईल आणि सकारात्मक विचार वाढतील. या आठवड्यात तुमच्या संवाद कौशल्याचा आणि शांत स्वभावाचा मोठा फायदा होईल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील आणि अनेक ठिकाणी तुमच्या सल्ल्याचा आदर केला जाईल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात समतोल राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मात्र कोणत्याही निर्णयात अतिघाई किंवा भावनिक प्रतिक्रिया देणे टाळा. योग्य नियोजन आणि संयमामुळे आठवड्याच्या शेवटी समाधानकारक परिणाम मिळतील. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवू शकतात. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगला समन्वय राहील. तुमच्या कल्पना आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदारीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि चांगले आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा. नवीन गुंतवणूक किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी योग्य संधी मिळू शकते. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग आणि नवीन उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळेल. मोठे व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासावीत. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा करार पूर्ण होऊ शकतो. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सकारात्मक राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादे जुने देणे वसूल होईल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन मजबूत होईल. घरातील आवश्यक वस्तूंवर खर्च होऊ शकतो, परंतु तो फायदेशीर ठरेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील. कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. आठवड्याच्या शेवटी बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत संयम राखल्यास मोठा लाभ मिळू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा आनंद आणि विश्वास वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा झाल्यामुळे गैरसमज दूर होतील. नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि ती पुढे चांगल्या नात्यात बदलू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. एखादा छोटा प्रवास किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यातील गोडवा वाढवेल. राग किंवा हट्टीपणा टाळून शांतपणे संवाद साधल्यास प्रत्येक समस्या सहज सुटेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहील. एखादा शुभ कार्यक्रम किंवा धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील आणि परस्पर प्रेम वाढेल. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. समाजात तुमच्या स्वभावाचे आणि कामाचे कौतुक होईल. नवीन ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी उपयुक्त ठरतील. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. कोणाच्याही वादात पडणे टाळा आणि प्रत्येकाशी नम्रतेने वागा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशदायी ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि कठीण विषय समजण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य, भाषा किंवा संगणकाशी संबंधित अभ्यास सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगला यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासाची आवडही वाढेल. आरोग्य. आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील, मात्र कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष द्या. त्वचा, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. बाहेरील अन्न कमी खाणे आणि भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरेल. योग, प्राणायाम आणि सकाळचा हलका व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील.
मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान करा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत छोटा प्रवास होऊ शकतो. हा प्रवास लाभदायक ठरेल आणि नवीन अनुभव देईल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि घाई करू नका. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. प्रवासादरम्यान नवीन संपर्क निर्माण होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मन अधिक रमेल. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेमुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. मंदिरात दर्शन घेणे, ध्यान करणे आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे लाभदायक ठरेल. घरात सकाळी आणि संध्याकाळी दीप लावल्याने वातावरण प्रसन्न राहील. गरजू व्यक्तींना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. उपाय. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्म्यै नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. गरजू व्यक्तींना तांदूळ किंवा साखर दान करा. कोणताही निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. वादविवाद टाळा आणि गोड बोलण्याचा प्रयत्न करा. दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा श्रीसूक्ताचे पठण करा. एकूण हा आठवडा तूळ राशीसाठी संतुलन, प्रगती आणि आनंद घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. धन्यवाद.